आहेत. एक्झॅक्टली विनोबा भावे तेच म्हणतात की मग ही माणसं जर असं तुमचं काय म्हणूया आपण तुम्हाला असं त्रासदायक होईल असं जर काही वागत असतील तर लोकनीती जास्त महत्वाची आहे. लोकांमध्ये ती ताकद निर्माण झाली पाहिजे. या संदर्भातली एक लाईन आहे ती अशी आहे, पंचशक्ती सहयोग असं टायटल आहे, पंचशक्ती सहयोग. तर त्यात ते असं म्हणतात, व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्यासाठी 5 शक्ती मजबूतपणे उभ्या झाल्या पाहिजेत आणि त्या 5 शक्तींचे एकमेकांशी उत्तम सहकार्य असले पाहिजे. पहिली शक्ती म्हणजे जनशक्ती. ती अंगठ्यासारखी आहे. अंगठा मजबूत असतो. जनशक्ती मजबूत व्हावी म्हणून ग्राम स्वराज्याची भूमिका निर्माण करावी लागेल. इतर शक्ती आहेत सज्जन शक्ती, विद्वत जनशक्ती, महाजनशक्ती आणि 5वी शक्ती म्हणजे शासन शक्ती. ती 5व्या बोटासारखी आहे. 5व्या बोटाला, करंगळीला संस्कृत मध्ये अनामिका म्हणतात. म्हणजे ती केवळ नाममात्र आहे. इतर बोटांशी सहकार्य करणे एवढेच तिचे काम आहे. आलं का लक्षात? मुद्दा स्पष्ट होतोय का? विनोबा भावेंचं असं म्हणणं आहे, ही जी शासन व्यवस्था असणार आहे ना, तिने करंगळी एवढंच राहावं, तिने हवी होऊ नये, अंगठा व्हायला जाऊ नये. मग हुकुमशहा निर्माण होतो त्याच्यातून. आलं का लक्षात? पुन्हा एकदा ते वाचतो मी. आणि 5वी शक्ती म्हणजे शासन शक्ती. ती 5व्या बोटासारखी आहे. 5व्या बोटाला, करंगळीला संस्कृतमध्ये अनामिका म्हणतात. म्हणजे ती केवळ नाममात्र आहे. इतर बोटांशी सहकार्य करणे एवढेच तिचे काम आहे. बाकी तिला स्वतंत्र फंक्शन कार्य नाही. 4 शक्ती मिळून जे काम करतील त्यात काही कमी राहून गेले तर त्याच्या पूर्तीसाठी ही 5वी शक्ती शासन शक्ती काम करेल. संयोजन वगैरे थोडेफार शिल्लक राहिलेले कार्य करेल. परंतु आज स्थिती ही आहे की शासन शक्तीच सर्वे सर्वा होऊन बसली आहे. डेमोक्रेसीला पायदळी तुडवून हुकुमशहा, डिक्टेटरशिप जेव्हा उदयाला येऊ लागते तेव्हा आधी ती शासनाच्या मार्फतच जाते. ती बळकट होत जाते आणि एकदा का बळकट व्हायला लागली की मग हम करे सो कायदा ही प्रोसेस सुरू होते. जी आता आपल्याकडे सगळी बोंब आहे की पुन्हा आता सत्तेत असणारी माणसं जर निवडून आली तर मग त्यांच्यातून हुकुमशहा निर्माण होईल आणि मग सगळा गोंधळ होऊन बसेल वगैरे वगैरे. तर सर्वोदय समाज अहिंसेच्या आधारावर उभा राहतो. या प्रक्रियेतूनच शासनाची शक्ती कमी होत होत ती एक दिवस नाम मात्र उरेल, असं विनोबा भावे यांचं मत आहे. कृपा करून विनोबा भावे यांचं पुस्तक वाचाल तेव्हा तुम्ही ते लक्षात घ्या. नाही तर आता तुम्ही उगाचच मी